मित्रांनो, DSLR सारखे फोटो काढायचे आहेत पण आयफोनचं बजेट नाहीये तर थांबा, तुम्हाला 30,000च्यात असे 5 मोबाईल सांगतो ज्याचे कॅमेरे एकदम तगडे आहेत. तर 5 नंबरला आहे मोटो एज 50 प्रो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा बरोबरच सेम 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स मिळते, ज्यातून तुम्ही 3x ऑप्टिकल झूम करू शकता व याचबरोबर तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. आता 4 नंबरला थोडीशी टाय झालेली आहे OnePlus Nord 4 आणि Nothing 2A मध्ये. OnePlus Nord 4 मध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा सोनी कॅमेरा मिळतोय विथ 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा, आणि तेच Nothing 2A मध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा मिळतोय विथ अल्ट्रावाइड 50 मेगापिक्सल. दोन्हीचं कंपॅरिझन तुम्ही इथे बघू शकता. तर 3 नंबरला आहे Realme 14 Pro. जर तुम्हाला झूम हे फीचर महत्त्वाचं वाटत असेल तर या मोबाईलला तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता. यामध्ये तुम्हाला सेम 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतोय पण 120xचा झूम मिळतोय प्लस 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतोय. आता 2 नंबरला थोडासा अंडररेटेड फोन आहे जो की आहे Poco X7 Pro. आता याच्यामध्ये तुम्हाला सोनीचा सेन्सर मिळतोय जो की 50 मेगापिक्सल आहे प्लस अल्ट्रावाइड 8 मेगापिक्सल, ज्याच्यामध्ये फोटो एकदम खतरनाक येत आहेत. प्लस याच्यामध्ये सेल्फी कॅमेरा 20 मेगापिक्सेलचा आहे. मित्रांनो, 1 नंबरचा फोन जाणून घेण्या अगोदर पहिला आपल्या पेजला फॉलो करा. तर तो आहे Vivo V40e. तर इतर मोबाईल सारखं या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा विथ 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा मिळतोय. तर याच्यामध्ये नॅचरल कलर्स आणि थोडेसे ब्राईट कलर्स या दोन्हीचं कॉम्बिनेशन बघायला मिळतंय, त्याच्यामुळे फोटो एकदम भारी येतात. तर पाठवा येईल तुमच्या त्या मित्राला जो अंडर बजेट नवीन फोन घेण्याच्या शोधात आहे.